अळूच्या पानांची मस्त पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी रंजिता। ही रेसिपी करण्यासाठी मी आली आहे योगिता कौवी मॅडम यांच्याकडे। आजची रेसिपी करण्यासाठी मी योगिता ताईंकडे आली आहे। रेसिपी दाखवतात मला। आज मी भरलेली अळूवडी करणार आहे। भरलेली अळूवडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नाही। आपण नेहमी तळलेली खातो ना, तळलेली अळूवडी, पण ही आज वेगळी रेसिपी आहे आणि ती भाकरी बरोबर खाऊ शकता। मस्त भाजी सारखी। अच्छा, छान। काय कृती बोलू। योगिता मॅडम खूपच छान प्रेझेंटेशन ठेवलंय सर्व मांडून। साहित्य सांगा। आता मी वटाणा, आपला ओला वटाणा आणि बटाट्याचे चिप्स हे पाण्यामध्ये घालून ठेवले आणि नारळाचं दूध घेतलंय। एक मोठा नारळ, पण दूध जाड पाहिजे, पातळ नाही। एक मोठा नारळ आणि आता हे शेंगदाणे भिजवून ठेवले आणि ही धण्याची पूड, कच्चा धणा भाजून नाही घ्यायचा, कच्चा धणा। जिरा पण आपला कच्चा घ्यायचा, त्याची पूड घेतली आहे। आणि ह्या गरम मसाला, हळद आहे, मसाला आमचा असतो घरगुती मसाला आहे तो घरगुती। आणि हे चिंच गुळाचं पाणी आहे आणि हे बेसन आहे एक वाटी। कृती बघूया आता। ही अळूची पानं, आपण हा कांदा कापून ठेवलाय आणि ह्याचं आपल्याला वाटण करायचं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। आता कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि थोडं चोळून घेऊया। ते कांद्याला व्यवस्थित मीठ लावलंय, जे मिक्सर मध्ये वाटण केलंय। आता आपण हे वाटण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे सर्व मसाले त्या कांद्यामध्ये आता घालून घेतो। आपण जिरा पावडर घालूया। घरगुती मसाला आहे हा घालते। सर्व मसाले घालून झालेत, मिक्स करून घेतात ना। चांगला मिक्स करून घेऊया। एक पारंपरिक रेसिपी आहे। हो, पारंपरिक आहे। मला मैत्रिणीने शिकवली होती। अच्छा, ते मसाल्याचा एवढा सुंदर वास येतोय ना, सर्वच असा छान वाटतंय। आत्ताच रेसिपीचा घमघमाट येतोय। 2 वाटी बेसन मिक्स करून घेऊया आपण चांगला बेसन। बेसन घालून कांदा एकदम छान झालाय आणि त्याच्यामध्ये आता साधारण 3 वाट्या हे चिंच गुळाचं पाणी घालायचं। सांगा, छोटी वाटी आहे। छोटी वाटी इतकं आपल्याला नरम करायचंय। आता आपण ह्यातनं पाणी काढलं, आता त्याच्यामध्ये बटाटा आणि वटाणा जो आहे, आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडं। आपण शेंगदाणे टाकून घेऊया। अर्धा तास भिजवले साधारण शेंगदाणे। थोडीशी हळद टाकून घेऊ। खूप मस्त असं घट्ट नारळाचं दूध झालंय, असं व्हायला पाहिजे ह्या रेसिपीसाठी। असं व्हायला पाहिजे। पूर्ण पाणी आणि नारळाचा रस एकदम पूर्ण एकत्र झालंय। आता आपण हे दूध त्याच्यामध्ये टाकूया। ही अशी मस्त हिरवीगार अळूची पानं, आणि हे पान असं उलटं ठेवायचंय ना। आपण त्या वडीच्या पानांना कसं पातळ लावतो, त्याला असं जाडसर लावायचं। जाडसर हे सारण लावायचं त्याच्यावरती। माझी एक मैत्रीण आहे, तिने मला शिकवली होती। तिने एकदा केली होती, मला खूप आवडली। खूप वेगळी आणि छान रेसिपी आहे। आम्ही ती करतो, पण ती असं नाही करते, वेगळी करते। पण तिची मला पद्धत खूप आवडली, मी ही नेहमी फॉलो करते। मी बरेच वर्ष झाली करते, म्हणजे नाही म्हणतात 30 वर्ष होऊन गेली। अच्छा, आणि घरी पण सर्वांना आवडते रेसिपी। आता हे पान आपण हे असं घेतलं ना, दुसऱ्या पानात आपण असं उलट ठेवूया, या साईडला घ्यायचं।
3 पानं आपण याच्यावरती ठेवलीत ना, छान. चौथं. खूप वेगळी आणि नवीन रेसिपी बघते, कारण का आपण अळूवडीला अळूवडीचं करताना आपण कांद्याचं वगैरे नसतं वाटण किंवा चुरलेला कांदा. ही भाजी तयार होणार ह्याची. ही भाजी तयार होणार. तुम्ही भाकरीवर खा किंवा वरण भात आणि ह्याच्यावर म्हणजे जास्त करून शक्यतो भाकरीवर खा, खूप चांगलं लागते. कशीच वळायची. अळूचा एक रोल तयार झालाय. आता दुसऱ्या पानाला सेम तसंच त्याच पद्धतीने लावून घ्यायचं. किचनमध्ये मस्त योगिताताईंनी स्वतः तयार केलेल्या क्राफ्टच्या अशा सुंदर वस्तू आहेत. आपण तेल जरा जास्तच टाकूया, थोडं ह्याला जास्त तेल लागतं. थोडं ग्रेव्हीची भाजी आहे असं म्हणजे साधारण त्याला. आता तेल तापलेलं आहे. अळूच्या पानाच्या हिंग आणि राईची फोडणी यायला. आता आपण अळूचं पान ठेवलंय ना, आपण ते पान त्याच्यात ठेवूया. अळूचं अख्खं पान ठेवायचं. तेलामध्ये असं अळूचं पान व्यवस्थित लावून घेतलंय. आता बटाटी खाली लावून घेऊया आपण सगळी. थोडं दूध टाकूया. बटाट्याचं एक लेअर पूर्ण लावून घेतलंय त्याच्यावरती, आणि हे शेंगदाणे आणि हे आपण बटाणे घालूया. तेल गरम करून त्याच्यात राई आणि हिंगाची फोडणी दिली आहे गॅसवरनं काढून, आणि अळूचं पान खाली ठेवलं आहे, वरती बटाटे लावून घेतले. कट करायचं आपल्याला. नारळाच्या दुधातला अळू मी फक्त ऐकला होता, बघितला नव्हता. ही त्याच्यापेक्षा पण वेगळी रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी आहे. आता आपण हे जे कट केलेले आहेत त्याचे एक एक लावू ह्याच्यामध्ये. आता असे बटाट्याच्या त्या लेअर वरती एका ह्याच्यावरती आता हा लेअर द्यायचा आहे आपल्याला एक.